मी श्रीकांत मुजमुले. तुम्हा सगळ्यांचं श्रीकांत एक्झाम कट्टा चॅनलवर स्वागत आहे. जवळपास 2.25 लाख विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम दिलेली आहे आणि आता पवित्र पोर्टलवर या सगळ्यांचे जे आहेत ते रजिस्ट्रेशन चालू आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची क्वेरी आहे की डोमेसाईल बद्दल. त्या संदर्भातच मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे मित्रांनो. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे तुम्हाला ती ऑथेंटिक माहिती जेणेकरून एका क्लिकवर तुम्हाला ती मिळत जाईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 14 मे पूर्वीचं डॉमेसाईल चालेल की नाही. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की डॉमेसाईल हे तुमच्या रिझर्वेशनशी रिलेटेड आहे. रिझर्वेशनशी कसं तर ध्यानात ठेवा, अदर स्टेटचे विद्यार्थी ज्यावेळेस टेट देतात त्यावेळेस एक महत्वाची अट असते की अदर स्टेटचे विद्यार्थी जर कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांच्या स्टेटमध्ये तरी ते विद्यार्थी आपल्या स्टेटमध्ये आल्यानंतर ते फक्त ओपन मध्ये काउंट होतात. म्हणजेच महाराष्ट्रातील विद्यार्थी जर विविध कॅटेगरीचे असतील तर ते कॅटेगरीमध्ये काउंट होतात. परंतु जर अदर स्टेटचा विद्यार्थी असेल आणि तो कॅटेगरीचा असेल तरीही तो कॅटेगरीमध्ये काउंट होत नाही. त्यामुळे माझं मत असं आहे की सरळपणे आणि सरळ किंवा असं म्हणता येईल की सरसगट सर्वांना डोमेसाईल जर इश्यू जर परवानगी देण्यात आली 14 मे नंतर सही डाउनलोड अपलोड करण्याची, तर अडचण ही आहे की पुणे, मुंबई, औरंगाबाद अशी मोठमोठी जी मेट्रोपॉलिटन सिटी आहेत या ठिकाणी जे परप्रांतीय लोक स्थायिक झालेले असतात या एक्झामच्या पिरियडमध्ये किंवा काय म्हणता येईल निवडणुकीच्या पिरियडमध्ये किंवा काही काही विद्यार्थी असे असतात, काही फ्रॉड करणारे विद्यार्थी असतात, ते त्याचा चुकीचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळेच कदाचित शासनाने या बाबतीमध्ये काही अजूनही इतके विद्यार्थ्यांची क्युरी येत असताना हालचाल केलेली नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय की काही मध्यम मार्ग जर निघाला, विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनातून किंवा अर्ज विनंत्या थ्रू जर काही मध्यम मार्ग निघाला तर या बाबतीत काहीतरी होण्याची शक्यता आहे. अदरवाईज या गोष्टीमध्ये काही हालचाल होईल असं मला तरी वैयक्तिकपणे वाटत नाही. त्यासाठी आपल्याला कदाचित लढा उभा करावा लागेल किंवा मोठ्या प्रमाणावर अर्ज विनंत्यांचा मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल. त्यामुळे डॉमेसाईल ज्यांच्याकडे 14 मे पूर्वीचं नाही त्यांचं डॉमेसाईल त्यांनाही गृहीत धरल्या जावं, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा अशी माझी सुद्धा स्वतः इच्छा आहे. पण तशी शक्यता मित्रांनो लढ्याअभावी किंवा संघटित प्रयत्न केल्याअभावी मला खूप कमी दिसतेय. आणि तसं काही सकारात्मक बाजू अजून किंवा तसा प्रस्ताव आयुक्तालयाला सादर वगैरे झाल्याची माहिती अजून तरी माझ्या कानापर्यंत आलेली नाही. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करा. इथून पुढे तुम्हाला एका क्लिकवर महत्वाची माहिती मिळत जाईल. धन्यवाद.